राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील झटपट व ठळक बातम्या. संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबलेला आहे. महिलांमध्ये संभ्रम, खात्यावरती कधी होणार जमा पैसे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500चा ऑक्टोबर हप्ता अजूनही अनेक महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे. प्रशासनाने पात्र लाभार्थ्यांना लवकरच हप्ता मिळेल असं सांगितलेलं आहे. आंदोलनं थांबवता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असे वक्तव्य काल बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये केलेलं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणीचा हल होत नाही तोपर्यंत आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा करणार असं वक्तव्य काल बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये भरलेल्या आंदोलनामध्ये सांगितलेलं आहे. अजित पवारांच्या बनावट पत्रावर सुचवली 1 कोटींची कामे. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रावर बनावट स्वाक्षरी. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बनावट सहीचा वापर करून जिल्हा नियोजन समितीकडे 1 कोटी रुपयांची विकास कामांची मागणी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल. पक्षानंतर आता पदही सोडलं. अजित पवारांना मोठा धक्का. बड्या नेत्यांना दिला राज्यमंत्रीपदाचा राजीनामा. अजित पवार यांचे जवळचे सहकारी राजत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता त्यांचा सहकार परिषदाच्या पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मोठी बातमी. लाडक्या बहिणींना शेवटची संधी. ई-केवायसीची मुदत काही दिवसांवर संपणार. किती दिवस उरले? ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या अगोदरच ई-केवायसी करावे लागेल. नाहीतर लाडक्या बहिणींचा पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींचा हप्ता येणार नाही. त्यासाठी लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या अगोदरच ई-केवायसी करावी. लाडक्या बहिणींचा ई-केवायसी केली नाही तर पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. बीड हादरले. भावकीतील लोक घरात घुसले. बापासह पोराला बेदम मारहाण. मुलीला विष पाजलं. बेशुद्ध अवस्थेत टाकून फरार. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र त्यांना पोलिसांनीही दाद दिली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी. 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. बच्चू कडूसह शेतकरी नेते उद्या मुख्यमंत्र्यांशी मुंबईत करणार चर्चा. आंदोलन मात्र सुरूच राहणार. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर बच्चू कडू म्हणाले, आंदोलन सुरू राहणार आहे. निर्णय सोयीचा आला नाही तर पहिली रेल्वेवर बसायचं आहे. कर्जमाफीची तारीख मिळेपर्यंत घरी जायचं नाही. तसेच जर आमच्या शेतकऱ्यांना आमच्या पाठीमागे पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही शिष्टमंडळाच्या घरी येऊन बसू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. बेसिक पगार 18,000वरून थेट 44,280 रुपये होणार. सरकारचा मोठा निर्णय. 8वा वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18,000 रुपयांवरून 44,280 रुपये होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. जरांगे पाटील यांचा शेतकरी आंदोलनातून इशारा. सरकारविरोधात प्रतिडाव टाका. यावेळी सरकार जागे व्हा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या. ऐन वेचणीच्या टायमाला आलेला कापूस पावसाने भिजवला. मराठवाड्यातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे पावसाचा जोर हा कायम आहे. ऐन कापूस वेचणीच्या हंगामातच पावसाने मात्र हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि चुकून थोडेफार शेतकऱ्यांचं उत्पन्न होत आहे. त्यामध्ये पावसाने मात्र झडी लावल्यामुळे शेतकरी आता हताश झालेला आहे. 25,000 वरून डायरेक्ट 71,500 रुपये. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर 1 लाख रुपये असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना येणारा पगार पाहून तुमचेही डोळे गरगरतील.
15 तास महामार्ग ठप्प, आता रेल्वे रोखण्याचा इशारा. बच्चू कडू यांच्या 8 मागण्या, सरकारकडून हालचाली. कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाने सामान्य जनतेतील प्रचंड कोंडी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलन तापले. बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर रस्त्यावरच झोपले. वाहतूक कोंडी. आंदोलनामुळे वर्धा, चंद्रपूर आणि हैदराबादसह अमरावती आणि जबलपूर महामार्गावरील वाहतूक सायंकाळी 6 नंतर ठप्प झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई-केवायसी. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी केली की नाही? राज्य सरकारकडून नवी डेडलाईन पहा. संपूर्ण प्रोसेस. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी आता बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही ही ई-केवायसी आतापर्यंत केली का नाही ते कमेंट करून आताच सांगा. ई-केवायसी करण्याची लास्ट तारीख ही 18 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे.